काम फास्ट चालेल मग नाही नाही, आपल्याला काय आता जा पुढे तरी. हे सगळं आता इकडे केले का गेलं काय आता ह्याला पत्रे येणार दोन सगळ्याला ही सगळं कुठं दिलं नाही पत्र. ह्याला आता दोन पत्रे येणार इथवर. काय इथं पत्रे येणार? मग काय वाटतं का? इथं लगेच आठवड्याला काय करायची कुठं? रेल्वेनं म्हणून पत्र गोळा करणार आहे. पाणी मारायला होती. गोष्टी वाटायला चांगली करा. काम दुपारी माणूस बंद पडलं काम माणसानं हे बोललं विचार काम पुन्हा चालू केलं. वैराग्य मामेरू श्री संत गोरोबाकाकांची यात्रा 12 तारखेपासून सुरू होत आहे. आपण गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत. काय काय तयारी केली आहे? सर्वप्रथम मी तेरगावकरांचं व यूट्यूब चॅनलचं आभार मानतो. व प्रथम जी यात्रेसाठी जी सुविधा आहेत, यात्रेतील बॅरिगेट लावणं, दर्शन रांग लावणं, परत ही जी मंडप, प्रत्येक जेवढं रान रिकाम आहे तेवढ्या ह्याच्यात मंडप येणार. मंडप येणार, नदी पात्रातील दोऱ्या बांधून घेणं, जेणेकरून खाली लोक आंघोळीला जाऊन तिथं धोका होणार नाही. काय ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि ट्रस्टच्या माध्यमातून सगळं जे तयारी चालू आहे. मधला भाग सगळं आपण जेवढं मंदिर परिसरात एवढ्यात मंडपाचं काम चालू आहे. बॅरिगेट लावून दर्शन लाईनचं काम चालू आहे. जी सुविधा भाविभक्तासाठी देण्याची येतील ती सगळं देण्याचं काम ट्रस्ट व ग्रामपंचायत मिळून दोन्ही वारकऱ्याला सगळ्याला बसविण्याचं काम तयारी चालू आहे. आमचं सर्व काम 10 तारखेपर्यंत पूर्ण ट्रस्टच्या व शिवमंदिरच्या प्रशासकाच्या वतीनं पूर्ण तयारी करण्यात चालू आहे. जी काय आणखी राहील ते आम्ही लवकरात लवकर पार पाडू. गेल्या वर्षी अनेक वारकऱ्यांकडून असं सांगण्यात आलं होतं की जे दर्शन रांग आहे ती मंदिराच्या बाहेर जी लाईन लागली होती त्यांना खाली मॅट वगैरे नव्हती आणि वरी मंडप नव्हता. यावेळेस काय त्यांची सोय केली का? हो, मंडपची सोय केली आहे. खाली आपण चटई किंवा मॅटची व्यवस्था, खाली पाय त्यांचे भाजणार नाहीत ह्याची पूर्ण आपण दक्षता घेऊ. जरी एखादी बाब राहिली कुठली आणि सुचवली तर आम्ही ताबडतोब त्याची व्यवस्था करण्याचं. तसं तर काही राहणारच नाही. भावी भक्त कुठं काही होणार नाही. बाहेरच्या बाजूला आम्ही वारकऱ्यासाठी एरोबेचं पाणी पिण्याची सोय बाहेरही करीत आहोत. यावेळे मंदिराच्या शेजारी तिरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्याचं काय तुम्ही सोय केली आहे? त्याला पूर्वी अँगल लावले आहेत. त्याला दोऱ्या बांधून जेणेकरून पलीकडे कोणी माणूस जाणार नाही. आणि त्या ठिकाणी 10-20 फुटावर एक माणूस मध्ये काय त्याला धोका होणे म्हणून एक उभा केला जाईल यात्रा काळात. कारण जेणेकरून कोणाला धोका अगर पलीकडे जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार. मंदिर ट्रस्टच्या वतीनं यावर्षी किती कर्मचारी कार्यरत आहेत मंदिर यात्रा काळामध्ये पोलीस, महिला पोलीस, ही मित्र पोलीस ही 22 महिला पोलीस ही आहेत. त्याच्यात पुन्हा 10 पुरुष आहेत ज्या ठिकाणी पोलीस मित्र म्हणून काम करतील.
आणि बाकी ट्रस्टचे एक 10 ते 15 ही माणसं सज्ज म्हणजे स्वच्छतेसाठी असणार आहेत आपले 5 लोक स्वच्छतेसाठी. मंदिराच्या वतीने CCTVची काय सुविधा केली का नाही सोय? पूर्ण 48 CCTV आहेत. 48 CCTV मध्ये सर्व मंदिर परिसर राहणार आहे. त्याचं काम प्रगती चालू आहे आणि 28 जवळजवळ 48 ही कॅमेरे पूर्ण चालू राहतील. मंदिरामध्ये पाण्याची काय व्यवस्था केली आहे? सगळं पाण्याची व्यवस्था याच्यातर्फे चालू आहे. पाणी काय भरपूर आहे, काही नाही. शुद्ध पाणी, युरोपियनचं पाणी सगळ्याला आहे पाणी प्यायला. तर प्रशासनाच्या वतीनं माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांची ही करतो, आभार मानतो व दिलगिरी व्यक्त करतो.